लास्ट टाइम आपण कॉम्प्लेक्स नंबर मधलं लास्ट क्यूबिक ऑफ युनिटी बघितलं होतं, बरोबर. त्याच्या रिलेटेड आपण बरेच एक्झाम्पल घेतले होते. ट्रू दॅट मधून आपण रिड्यूस कसं करायचं किंवा आपण सॉल्व्ह कसं करायचं, बरोबर. आज आपण ट्रिग्नोमेट्री सेकंडला स्टार्ट करणार आणि ट्रिग्नोमेट्री सेकंड म्हणजे पेपर 1चा 3rd चॅप्टर, बरोबर ना. ट्रिग्नोमेट्री सेकंडमध्ये आणि फर्स्टमध्ये दोघांमधला फरक लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्री सेकंडमध्ये आपण फक्त फॉर्म्युले जनरेट करणार आहोत, ओके. आणि त्यांना कसं वापरायचं हे आपल्याला बघायचं आहे. फॉर्म्युले जनरेट करणार म्हणजे ट्रिग्नोमेट्रीच्या रिलेटेड ट्रिग्नोमेट्रीचे जेही फॉर्म्युले असतील ते फॉर्म्युले आपल्याला याच्यामध्ये तयार करायचे आणि त्यांना वापरायचं आहे. आणि ट्रिग्नोमेट्री ज्या ज्या ठिकाणी ना त्या त्या ठिकाणी यांचा ॲप्लिकेशन राहणार, त्यांना तिथे तिथे यूज करावं लागणार. कसं यूज करायचं, काय यूज करायचं हे आपण त्याच्यानुसार करणार की हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला कसा येणार, तो ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला कसा असेल, ओके. जनरेट कसा होणार. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, मागच्या चॅप्टरचा आणि या चॅप्टरमधला संबंध काय. मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय केलं होतं, ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय काय केलं होतं सांगा बरं पटापट, मला सांगा लवकर. हां, काय काय केलं होतं. पहिल्या चॅप्टरमध्ये अँगल आणि त्या अँगलचं मेजरमेंट किती वेळेने केलं जातं हे बघत होतो, बरोबर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला रॅडियन टू डिग्री आणि डिग्री टू रॅडियन कन्व्हर्जन करता आलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग. त्याच्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये इव्हॅल्युएशन करता येणार नाही. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला रॅडियनमध्ये व्हॅल्यू द्यायच्या, डिग्रीमध्ये असतील रॅडियनमध्ये असतील, आपल्याला त्यांचं रिलेशन घ्यावं लागणार, बरोबर आहे. नंतर अजून काय घेतलं होतं, अँगल मेजरमेंट झालं. टाईप्स घेतले होते अँगलचे आपण, अँगल्सला डिवाइड केलं होतं, कोणते कोणते प्रकार पडतात अँगलचे, बरोबर. आणि त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा टाईप जो होता म्हणजे स्टँडर्ड पोझिशन. कारण सेकंड चॅप्टरमध्ये काय केलं होतं आपण, स्टँडर्ड पोझिशनचा वापर केला होता. ट्रिग्नोमेट्री फंक्शन्सला, ट्रिग्नोमेट्री व्हॅल्यूजला डिराईव्ह करणं, क्वाड्रंटल अँगल, स्टँडर्ड अँगल, 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री यांना सर्वांना फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं होतं, स्टँडर्ड पोझिशनचा वापर केला होता, बरोबर. टर्मिनल रोटेट करायचा, त्यांच्या वेगवेगळे अँगल्स घ्यायचे आणि त्यांच्या व्हॅल्यू इव्हॅल्युएट करायच्या, बरोबर आहे. ते झाल्यानंतर आपण काय बघितलं होतं, फंडामेंटल आयडेंटिटीज. लक्षात घ्या काय सांगतोय, ट्रिग्नोमेट्री मधला सुरुवात तिथून झाली ऍक्च्युली, फंडामेंटल आयडेंटिटीज पासून. कोणापासून, फंडामेंटल आयडेंटिटीज. फंडामेंटल आयडेंटिटीज काय आहे, 3 फंडामेंटल आयडेंटिटीज. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. सेकंड वन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sec स्क्वेअर थीटा. आणि थर्ड वन 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू cosec स्क्वेअर थीटा. हे फॉर्म्युल्यांची सुरुवात झाली, बरोबर. म्हणून मी अगोदर पण सांगितलं या 3 फंडामेंटल आयडेंटिटी. त्याच्या अगोदर ट्रिग्नोमेट्रीचे 6 फंक्शन्स, कोणते कोणते, साइन, कॉस आणि उरलेले 4 इंटर रिलेशन होते, टॅन, कॉट, कोसेक. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन, सेक म्हणजे 1 अपॉन कॉस आणि कोसेक म्हणजे हे माहिती पाहिजे. सुरुवात या 4 ट्रिग्नोमेट्री इंटर रिलेशन पासून होते की आपल्याला. कारण कसं होतं, फॉर्म्युले जनरेट करायचे. इथून पुढचे जे फॉर्म्युले आहेत आपण काढताना, इव्हॅल्युएट करताना फक्त 3 इव्हॅल्युएट करतो, साइन, कॉस आणि टॅन. उरलेले तिघं पण त्यांचे रेसिप्रोकल्स आहेत. कॉसचा रेसिप्रोकल सेक मिळतो, साइनचा रेसिप्रोकल कोसेक मिळतो, टॅनचा रेसिप्रोकल कॉट मिळतो. मग तुम्ही 3 इव्हॅल्युएट करा, उरलेले 3 ऑटोमॅटिक निघतात, बरोबर ना. म्हणजे आपल्याला 3 महत्त्वाचे 3 ऑटोमॅटिकली डिराईव्ह करता येणार आहे, बरोबर ना. मग लक्षात असू द्यायचं आहे की 3 कोणते असू द्या, तुम्ही ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये जरी अप्लाय केलं असतं तरी तसं निघालं असतं. मी सर्व इव्हॅल्युएट केले, पण काढताना आपण ते 3 काढले असेल, 3 इकडच्या बाजूला ठेवले असेल, त्यांचा रेसिप्रोकल घेतला असता, व्हॅल्यू इव्हॅल्युएट झाले असता, बरोबर ना. हे ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये सर्वात महत्त्वाचा फंडामेंटल आयडेंटिटी झाल्या. नंतर 0 to 360 मधला टेबल, ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा, ट्रिग्नोमेट्री अँगलचा टेबल. मग तो आपण काय केला होता, डिराईव्ह केला होता. तो एक महत्त्वाची गोष्ट होती, ती एक झाली. नंतर पुढे सरकलो
आणि आता आपण येतोय ते म्हणजे ट्रिग्नोमेट्री, जस्ट कंपाऊंड अँगल्स. ओके, ट्रिग्नोमेट्री सेकंडवर. ह्या ट्रिग्नोमेट्री सेकंडमध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण 12वीच्या मुलांना ह्याच गोष्टीवरून जास्त त्रास होतो. कारण डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डिफरंट इंटिग्रेशन, हे जेवढे पण पार्ट आहेत जवळपास 5 ते 6 चॅप्टर्स. किती सांगतोय? 5 ते 6 चॅप्टर्स. ओके, या 5 ते 6 चॅप्टर्समध्ये ट्रिग्नोमेट्रीचा सर्रास वापर होतो. सर्रास वापर होतो म्हणजे काय? त्याच्याशिवाय पुढे सरकत नाही. डेरिव्हेटिव्हमध्ये अख्खा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, त्याच्यात आपल्याला ह्या फॉर्म्युलांशिवाय कंपाऊंड, डबल, हाफ, अलाइड यांच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही किंवा त्यांचाच वापर मला परत करावा लागतो. मग ते ॲक्च्युली आलेच कसे? इथूनच सुरुवात करायची. ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये ते आलेच कसे? इथून सुरुवात केल्याने काय होणार की आपल्याला इझिली अप्लाय करता येणार. आपल्या डोक्यात पाहिजे, आपल्याला पाठ नाही करायचे. तो कसा आला एकदा जर कळलं की आपल्याला बाकीचा पार्ट ऑटोमॅटिकली मिळेल. हा आला कसा? बरोबर ना? साइन 2 थीटा, डबल अँगल फॉर्म्युला, ट्रिपल अँगल, हा आला कसा? एकदा जर आपल्या डोक्यात राहिलं ना तर आपल्याला त्या व्हॅल्यू इव्हॅल्युएशन काढणं सोपं होतं. एकदा आपण अप्लाय करून बघितलं की ऑटोमॅटिकली पाठ होतं, ते डोक्यात फिक्स होतं. आपल्याला पाठ करण्याची गरज नाही. मी परत एकदा सांगतो, पाठ करून आपल्याला येणार नाही. जेव्हा तुम्ही पाठ करायला असाल त्यावेळेला तुम्हाला थोडा काळ लक्षात राहील, जास्त वेळ लक्षात राहत नाही. म्हणून जनरली पाठ करायचं नाही. मग आपण काय करायचं? आता काय करायचंय? टप्प्याटप्प्याने फॉर्म्युलेज जनरेट करायचे, टप्प्याटप्प्याने. ओके, मग आपल्याकडे किती पार्ट आहेत, किती फॉर्म्युले जनरेट होणार आहेत ते आपल्याला बघायचं, बरोबर. मग आपण या ट्रिग्नोमेट्री फर्स्टमध्ये कंपाऊंड फॉर्म्युले अगोदर डिराइव्ह करतो. काय? कंपाऊंड फॉर्म्युले. कंपाऊंड फॉर्म्युले लक्षात घ्या काय सांगतोय आपण. थिअरॉटिकल पार्ट आहे, अख्ख्या चॅप्टरमध्ये थिअरॉटिकल. याच्यात सर्वात महत्त्वाचे जे फॉर्म्युले ते कोणते कोणते मी तुम्हाला आधी सांगतो. ओके, कंपाऊंड फॉर्म्युले. याच्यात किती फॉर्म्युले आपल्याला बघायचे ते सांगतो तुम्हाला. म्हणजे बघायला गेलं तर 6च्या 6 ट्रिग्नोमेट्री फंक्शनवर निघतात, पण महत्त्वाचे 3 राहते. साईनवरचा, कॉस, टॅन, ह्या तिघांवरचे. मग साईनचे 2, कॉसचे 2, टॅनचे 2. बरोबर आहे. कंपाऊंड म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय कंपाऊंड? कंपाऊंड घराचं कंपाऊंड नाही, ते कंपाऊंड वेगळं. कंपाऊंड व्हॉट डू मीन बाय कंपाऊंड? केमिस्ट्रीमध्ये असं काय वापरलंय का कंपाऊंड? काय असतं कंपाऊंड? काय असतं कंपाऊंड म्हणजे? काय असतं? असतं का कंपाऊंड केमिस्ट्री? झालंय का असं? काय झालंय? कंपाऊंड म्हणजे काय? कंपाऊंड म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त एकत्र करणं, सबस्टन्स एकत्र, बरोबर ना? त्यालाच आपण कंपाऊंड. मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये पण तसंच काहीतरी, थोडंसं वेगळ्या पद्धतीने 2 किंवा 2पेक्षा जास्त अँगल्सला ॲड करणे किंवा सबट्रॅक्ट करणे. काय सांगतोय? ॲडिशन ऑफ 2 ऑर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दोघं पण चालतं ना. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 2 किंवा 2पेक्षा जास्त अँगलची, त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड. आणि त्यांना डिराइव्ह करायचंय ट्रिग्नोमेट्री फंक्शन, बरोबर ना? आपण आतापर्यंत काय डिराइव्ह केलं? साइन 90, कॉस 90, कॉस 180, साइन 180, टॅन 180 एवढंच डिराइव्ह केलं ना आपण केलं का? साइन 90 + 30 काढला का आपण? अजून साइन थिटा + θ1 असं काढला का आपण? असा नाही काढला ना आपण. मग आपण अशा पद्धतीचे अँगल काढायचे की ज्या ठिकाणी दोघांची ॲडिशन आहे किंवा सबट्रॅक्शन आहे. मग मी 6 फॉर्म्युले कसे सांगितलेत महत्त्वाचे? साइनचे 2, कॉसचे 2, टॅनचे 2, बरोबर. साइन A - B, साइन A + B झाले साइनचे 2, एक प्लसचा आणि एक मायनसचा, बरोबर. दुसरा कॉससाठी 2 परत, कॉस A - B, कॉस A + B झाले 4. टॅनचा टॅन A - B, टॅन A + B झाले 6. म्हणजे हे 6 फॉर्म्युले मला डिराइव्ह करायचे. किती? 6 फॉर्म्युले. लक्षात असू द्या, हे 6 फॉर्म्युलेज अख्ख्या चॅप्टरला फिरवणार आहे. त्याच्यातले 4 जास्त महत्त्वाचे, साइनचा आणि कॉसचे. अख्ख्या चॅप्टरमध्ये प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये मला वापरायचे. काय सांगतोय? प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये, प्रत्येक. इव्हन
जे मी फॉर्म्युले पुढचे डिराईव्ह करणार आहे ना, पुढचे मी तुम्हाला सांगेन आता एक एक टप्प्याटप्प्याने, ते जे फॉर्म्युले मी डिराईव्ह करणार ना त्याच्याशिवाय कंपाऊंड शिवाय डिराईव्ह होत नाही. कंपाऊंड शिवाय डिराईव्ह होणार नाही. मी परत एकदा सांगतो. नंतर आहे अलाइड अँगल. नंतर कोणते सांगितले? अलाइड अँगल. अलाइड अँगल तेच, पण अलाइड अँगल मध्ये थोडासा फरक आहे. मी कंपाऊंड म्हणजे काय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त अँगलची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन घेतली, बरोबर. अलाइड म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त अँगलची सबट्रॅक्शनच राहणार, तशीच राहणार किंवा ऍडिशन राहणार, बरोबर. पण स्पेसिफिक मॅनर मध्ये. स्पेसिफिक मॅनर म्हणजे काय, 90 डिग्रीच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये, 180च्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये, 270च्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये, 360च्या ऍडिशन सबट्रॅक्शन, म्हणजे कोणत्याही रिलेटेड क्वाड्रॅन्टल अँगलच्या रिलेटेड. जे आपले क्वाड्रॅन्टल अँगल होते, बरोबर, 90, 180, 270, 360 हे जे अँगल होते यांच्या ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये जे पण मी अँगल घेणार ते कोणते असतील? अलाइड अँगल. सांगेल डिटेल्स मध्ये मी त्यावेळेला सांगेल, बरोबर. परत त्याच ठिकाणी पण मला जर फाइंड आउट करायचं राहिलं तर अलाइड अँगल्स जवळपास 48 अलाइड अँगल्स मला मिळतील. किती अँगल्स मिळतील अलाइड अँगल? 48. आणि हे कोणाच्या मॅनर मध्ये असतील? क्वाड्रॅन्टल अँगलच्या. कोणाच्या? क्वाड्रॅन्टल अँगलवर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असू शकेल. ओके, मग हे अलाइड अँगल किती आहेत? 48 आहे. किती आहे? 48. यांच्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक पण देईन, पाठ न करता लक्षात ठेवण्यासाठी. पाठ न करता, पाठ करण्याची गरज नाही. 48 जरी असले पण आपल्याला डोळ्यासमोर दिसला की आपल्याला लगेच कळून जाईल, हा याची व्हॅल्यू ही आहे. डोळ्यासमोर दिसल्या बरोबर कळून जाईल याची व्हॅल्यू हीच मिळणार, ही बदलणार नाही व्हॅल्यू, तीच व्हॅल्यू. जास्त जरी असले पण त्यांची लक्षात ठेवण्याची लेवल जी आहे ती खूप कमी लक्षात ठेवण्यासाठी. आलं लक्षात? किंवा यांना फाइंड आउट करण्यासाठी कोणाचा वापर करतो आपण? कंपाऊंड अँगलचा. अलाइड अँगल फाइंड आउट करण्यासाठी कंपाऊंड अँगलचा वापर करायचा. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर येत आहे डबल अँगल. डबल अँगल. ओके, म्हणजे जो स्पेसिफिकली लक्षात घ्या, मला रिलेशन तयार करायचं. काय तयार करायचं? एक रिलेशन. इकडच्या बाजूला थीटा असला, इकडच्या बाजूला 2 थीटा असला, बरोबर. मग 2 थीटा मधला आणि थीटा मधलं रिलेशन काय? जर तुम्हाला एखाद्या एक्झाम्पल मध्ये विचारलं, इकडे जर त्याचा डबल केला, अँगलचा डबल केला, तर इकडच्या बाजूला काय फरक पडला? व्हॅल्यू कसा मिळणार तुम्हाला? मग डबल अँगल आपण डिराईव्ह करून ठेवलं तर आपल्याला माहिती असेल ना की इकडच्या बाजूला काय असेल, इकडच्या बाजूला काय असेल. मग आपण डबल अँगलला काय करायचंय? इव्हॅल्युएट करायचंय. परत कोणाचा वापर करायचा? कंपाऊंड फॉर्म्युलाचा, कंपाऊंड अँगलचा वापर करायचा. कळतंय? कोणासाठी? परत डबल अँगल. डबल अँगलचा वापर करून ते जे मी डिराईव्ह केले ते डबल अँगल त्यांचाच वापर करेल आणि त्याला हाफ अँगल मध्ये घेऊन. कशात? हाफ अँगल्स. हाफ अँगल्स कोणाचा वापर केला? ते जे मी डिराईव्ह केले का डबल अँगल त्यांनाच हाफ मध्ये. मी जसं डबलला घेतोय तसं मी कोणामध्ये येणार? हाफ मध्ये. डबलला जसं मी घेणार त्याच पद्धतीने हाफ मध्ये. नंतर ट्रिपल अँगल. जसा डबल तसा ट्रिपल. रिलेशन डबल, ट्रिपल, हाफ. निम्मा केला तर काय पडणार? डबल केलं तर काय होणार? ट्रिपल केलं तर काय होणार? ओके, त्यासाठी ट्रिपल अँगल. लक्षात घ्या, कंपाऊंडचा वापर करून अलाइड पण निघतायत, कंपाऊंडचा वापर केला डबल पण निघतायत, कंपाऊंडचा वापर केला हाफ पण निघतायत. हा डबलवरच हाफ निघणार, बरोबर. हे कंपाऊंडचा वापर करून कोणाला फाइंड आउट करणार? ट्रिपल. परीक्षेत ट्रिपल डबल अँगल डिराईव्ह करायला विचारतात. कशाला? डिराईव्ह, फाइंड आउट करायला विचारतात. आलं लक्षात? कॅल्क्युलेशन बाजूला, पण त्यांना डिराईव्ह करणं महत्त्वाचं असतं. आलं लक्षात? हे झालं इथपर्यंत. ओके, नंतर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा भाग तो म्हणजे फॅक्टरायझेशन. काय? फॅक्टरायझेशन. ओके, तुम्ही फॅक्टरायझेशन बघितलं असेल, सध्या बघताय क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, बरोबर ना. पण इथे तसं काही नाही. नावानिशी जरी विचार केला तरी फॅक्टरायझेशन वेगळं. फॅक्टरायझेशन हे कशासाठी घेतलं जातं? ट्रिग्नोमेट्री मध्ये. कारण काय होतं माहिती का, काही वेळेला आपले काही कंपाऊंड फॉर्म्युले किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, एका बाजूला ऍडिशन असली, एका बाजूला ऍडिशन असली. जर दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेतले, दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोघांमध्ये ऍडिशन असेल तर त्यांना दोघांना मला प्रॉडक्ट मध्ये आणायचं असेल. हे
इंटिग्रेशन मध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. काय सांगतो लक्षात घ्या, यांचा वापर मी का महत्त्वाचं सांगितलं. फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन पुढचा एक पार्ट आहे. ओके, जर इकडच्या बाजूला जर ॲडिशन असली तर इकडच्या बाजूला मला प्रॉडक्ट पाहिजे, बरोबर. म्हणजेच काय, ॲडिशन सबट्रॅक्शन मला प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करता आली पाहिजे. आणि त्यांच्यासाठी मी कोणते फॉर्म्युले तयार करून ठेवले, फॅक्टरायझेशन तयार करून ठेवले. कोणासाठी, ॲडिशन ऑफ 2 or more trigonometry function किंवा subtraction of 2 or more trigonometry functions will be converted into a product. कशात कन्वर्ट करताय, प्रॉडक्ट मध्ये. तर त्याला काय म्हणतात, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. त्यांना फॅक्टरायझेशन. ट्रिग्नोमेट्री फंक्शन, दोन ट्रिग्नोमेट्री फंक्शनची ॲडिशन, इकडे ॲडिशन आहे इकडे सबट्रॅक्शन आहे, तिकडे जाताना काय करायची आहे, प्रॉडक्ट करायचं, बरोबर. मग आपल्याला इकडे ॲडिशन होते, इकडे जाताना काय होणार, प्रॉडक्ट होणार. कारण मला कधी कधी ॲडिशन नाही लागणार, मला काय पाहिजे, प्रॉडक्ट पाहिजे. मग मी काय करेन, इकडच्या ॲडिशन मधून तिकडे जाताना कशात कन्वर्ट करेल, प्रॉडक्ट मध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणते फॉर्म्युले वापरावे लागतील, फॅक्टरायझेशन. आता याच्या एक्झॅक्टली अपोजिट, याच्या एक्झॅक्टली अपोजिट डिफॅक्टरायझेशन. जसं मी सांगितलं ॲडिशन सबट्रॅक्शन कशात कन्वर्ट करायचे, प्रॉडक्ट मध्ये. डिफॅक्टरायझेशन त्याच्या अपोजिट काय, जे प्रॉडक्ट मध्ये होते त्यांना ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये, प्रॉडक्ट मध्ये होते त्यांना ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये. हे खास करून फक्त साइन आणि कॉसवर जातं, कळतंय, फक्त साइन आणि कॉसवर. कोणते, डिफॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशनला सुद्धा फरक कोण लागणार, कंपाऊंड फॉर्म्युला. कोण लागणार, कंपाऊंड, त्याच्याशिवाय होणार नाही. आणि डिफॅक्टरायझेशनला फॅक्टरायझेशन लागणार, कळतंय. म्हणजे एवढे जेवढे पण पुढचे तेवढ्यांमध्ये कोणाचा वापर केलाय, कंपाऊंड मेथडचा. कोणाचा वापर केलाय, कंपाऊंड मेथडचा. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, कंपाऊंड अँगल सर्वांना व्यवस्थित आलेच पाहिजे. त्याच्याशिवाय पुढचा एकही फॉर्म्युला समजणार नाही, येणार नाही. कोणत्या लेवलमध्ये केले तेही करणार, आलं लक्षात. आणि एक महत्त्वाचं की 12वीला तुम्ही गेलात, ट्रिग्नोमेट्री असेल, परत परत पार्ट वापरायचा आहे. सगळ्यात जास्त वेटेज ह्या टॉपिकवर आहे. इवन तुमच्या सीईटीच्या सिलेबसमध्ये पहिले 2 चॅप्टर नाही आहेत, पहिले 2 चॅप्टर नाही आहेत, फक्त एवढं एकच चॅप्टर ठेवलंय सीईटीच्या सिलेबसमध्ये. कोणत्या, रेग्युलर सीईटी, तुम्ही 12वी नंतर सीईटी देणार ना, त्या सीईटीच्या सिलेबसमध्ये फक्त एवढं एकच चॅप्टर. अगोदरचा ट्रिग्नोमेट्री दोघं चॅप्टर नाही, अँगल अँड मेजरमेंट पण नाही आणि ट्रिग्नोमेट्री फर्स्ट पण नाही. मग आता विचार करा याला वेटेज किती असायला पाहिजे, जे तुम्हाला सीईटीला विचारलं जात आहे, बरोबर. आणि इव्हन तुम्हाला पुढे याचा जास्तीत जास्त वापर पण करायचा आहे, म्हणून तुम्हाला ह्या टॉपिकशी रिलेटेड अभ्यास करावाच लागेल. कळतंय, याच्यात एकही पार्ट डिलेटेड नाही. मी परत एकदा सांगतोय, सगळ्याच्या सगळ्या, एकही पार्ट डिलेटेड नाही. कळतोय ना, नाही तर मग हा डिलेटेड तो. अरे सर्वच महत्वाचे, सर्वच्या सर्व. कारण जर हे जर केलं नाही तर पुढे डेरिव्हेटिव्ह येणार, इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह, इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढता येणार. प्रत्येकाचा वापर त्याच्यामध्ये केला. फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, इंटिग्रेशन येणार नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण याच्याशी रिलेटेड आपण कन्क्लूड करणार. समजतंय सगळ्यांना, कळतंय काय घ्यायचंय, कसं घ्यायचं कळतंय, ट्रॅक काय असेल समजतं आता. ओके ना, आता आपल्याला कंपाऊंड फॉर्म्युलाकडे जायचं आहे. ओके, एका याच्यावरून मी 2 फॉर्म्युले डिराईव्ह करेन आणि मग बाकीचे आपण पहिला कंपाऊंड फॉर्म्युले. मे बी तुमचे बेसिक मध्ये कंपाऊंड फॉर्म्युले पाठ करण्याचा प्रयत्न झाला होता, कंपाऊंड फॉर्म्युले झाले, हायलाइट अँगल झाले का बेसिक मध्ये, नाही का. मे बी 12th असेल कदाचित. फॉर्म्युले प्रूफ नव्हते केले ना आपण, इथे प्रूफ करायचे आपल्याला. कंपाऊंड फॉर्म्युला, त्याच्या आधी कंपाऊंड अँगल म्हणजे मला काय सांगावं, हा कंपाऊंड अँगल काय असतात, काय असतात कंपाऊंड अँगल्स. कंपाऊंड अँगल्स हा 2 किंवा 2पेक्षा जास्त अँगलची ॲडिशन, सबट्रॅक्शन, तसं पडलं कंपाऊंड अँगल. जर मी 2 अँगल घेतले, A प्लस बी चालतोय, नंतर A मायनस बी चालतोय,
बरोबर. अँगल आहे बरं का, मी ट्रिग्नोमेट्री फंक्शन म्हणत नाहीये. ट्रिग्नोमेट्री फंक्शन म्हटलं का मी? नाही, मी काय म्हणतोय? अँगल म्हणतोय. जेव्हा मी ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये पुट करेल तर त्यांच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. त्या व्हॅल्यूज मला काढायच्या, बरोबर ना, फंक्शन मध्ये पुट केल्या. मग मला काय फाइंड आउट करायचे ते? अँगल फाइंड आउट करायचं आहे. a प्लस बी, a मायनस बी किंवा a प्लस बी प्लस सी असंही असेल, किंवा a प्लस बी मायनस सी असंही असेल, किंवा a मायनस बी प्लस सी किंवा a मायनस बी मायनस सी असंही असू शकतं. हे सर्वच्या सर्व कोण आहेत? कंपाऊंड अँगल. आणि यांच्यावर कोणाला अप्लाय करायचं मला? ट्रिग्नोमेट्री फंक्शन्सला. साइन, कॉस, टॅन. मग व्हॅल्यू काय येतात, कशा येतात, कोणावर डेव्हलप होतात, हे आपल्याला इथे बघायचं आहे, बरोबर आहे. मग मला महत्वाचे दोन येते, जास्तीत जास्त दोन येते, कारण बाकीचे जे आहेत ना यांचे सब केसेस म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करून देता येतात. मला हे दोन फाइंड आउट करायचे. कोणते कोणते? a प्लस बी आणि a मायनस बी. बरोबर. लक्षात ठेवा, मी परत स्टँडर्ड पोझिशन मध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे? स्टँडर्ड पोझिशन मध्ये. पण ज्या वेळेला रोटेशन ऑफ ऍक्सिस मला करता आलं पाहिजे. काय? रोटेशन ऑफ ऍक्सिस. डोकं एका ठिकाणी ठेवायचं आहे, कारण ज्या वेळेला मी ऍक्सिसच्या ऍक्सिस रोटेट करेल त्यावेळेला तुम्हाला समजायला पाहिजे की रोटेट काय केलंय. कळतंय ना? मग मी अँगल घेणार, दोन अँगल घेणार, दोघांचं मेजरमेंट काही ऑब्व्हियसली सारखं राहणार नाही. दोघांचे व्हॅल्युएशन कसे राहणार? वेगवेगळे राहणार. दोघांची व्हॅल्यू कशी राहणार? वेगवेगळी राहणार. आणि दोघांची ऍडिशन म्हणा, दोघांचं सबट्रॅक्शन म्हणा, बदलणार, बरोबर ना. चला, मग आता आपण कंपाऊंड फॉर्म्युले काय एक एक डिराईव्ह करायला सुरुवात करू. ओके ना. लक्षात घ्या, मी काय घेतोय? तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला पाहिजे. डिस्टन्स फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. तुम्ही कोणता डिस्टन्स फॉर्म्युला घेतात, कसा घेतात, त्याचे व्हर्टायसेस काय आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित, कारण मी काय करणार आहे किंवा आपण कसं रोटेशन घेणार आहे हे तुम्हाला क्लिअरली माहिती पाहिजे. मला फक्त एक मुद्दा. कोणता फॉर्म्युला मिळणार आहे, काय मिळणार आहे, मी थोड्या याच्यामध्ये सांगतो, नंतर सांगतो कोणता मिळणार, काय मिळणार. तो ऑटोमॅटिकली मिळेल आणि मिळाल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणता फॉर्म्युला मिळतो. नाव आय वॉन्ट टू टेक स्टँडर्ड युनिट सर्कल. सर्कल हे व्यवस्थित लक्षात घ्या. स्टँडर्ड युनिट सर्कल. सेंटर कुठे घेतला? ओरिजिन. याची रेडियस किती घेतलीये? हा पॉइंट काय असेल? बरोबर, युनिट 1 आहे, त्यामुळे दॅट्स युनिट 1. युनिट 1 असल्यामुळे रेडियस 1 असताना आणि त्याच्यामुळे मला डेव्हलप करावं लागेल. ओके. नाव कंपाऊंड अँगल मध्ये मी दोन अँगल घेणार, एक अँगल ए आणि अँगल बी. मला माहिती आहे का अँगल ए कुठे, अँगल बी कुठे? नाही. ऑब्व्हियसली दोघं इक्वल नाही, दोघं इक्वल सोडून दुसरीकडे असतात, बरोबर ना. मग आपण एक एक अँगल डिफाइन करू आणि त्याच्यानंतर आपण मेन्शन करू की आपल्याला याला काय म्हणायचं असं. ओके ना. सपोज अँगल ए मी इथे घेतला, हा कोण आहे? अँगल ए आहे. ओके ना. नंतर मी इकडे घेतला, पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये घेतला. मी कशामध्ये घेतला? पॉझिटिव्ह डिरेक्शन. हा कोण आहे? अँगल बी घेतला, बरोबर. मोठा कोण? लहान कोण? ओके, हे माहिती पाहिजे. ओके ना. माझे हे कोण असतील? ज्या ठिकाणी आपण इंटरसेक्शन पॉईंट घेत होते ना. आय वॉन्ट टू डेव्हलप दॅट, आय वॉन्ट टू फाइंड आउट दॅट. मला त्या दोघं पॉईंट्स काय करायचे? फाइंड आउट करायचे. दोघांना नावं देऊ का? दोघांना मी नावं देतो. एकाला नाव देतो पी, एकाला नाव देतो क्यू. याला नाव देतो पी, याला नाव देतो क्यू. झालं इथपर्यंत? ओके. नाव लक्षात घ्या बरं का, मला लक्ष इथे पाहिजे, कॉन्सन्ट्रेट पाहिजे. कारण याच्यामध्ये डेरिव्हेशन पुढे गेल्यानंतर इथे सोपं वाटतं, पण पुढे गेल्यानंतर खूप हार्ड होतं. कारण ज्यावेळेला मी रोटेशन घेतो, यांना दोघांना उचलतो आणि यांना दोघांना रोटेट करतो, त्यावेळेला थोडंसं हार्ड होतं. आणि ते का हार्ड होतं? कारण त्याचे व्हर्टायसेस बदलून जातात. ओके. आणि हा व्हर्टायसेस बदलल्यानंतर कोणासाठी व्हर्टायसेस बदलतोय हेही लक्षात घ्या. ओके ना. अँगल ए, अँगल बी आहे, बरोबर. मला पी चे कोऑर्डिनेट सांगायचे. कोण सांगतं पी चे कोऑर्डिनेट? मला हो, पी चे कोऑर्डिनेट सांगायचे. आपण ऑलरेडी काढतो, फाइंड आउट पण केलेले आहेत.
अँगल पण मला माहिती आहे, फाइंड आउट केलेले आहेत आपण. कोण सांगतंय पी चे कोऑर्डिनेट? पी चे कोऑर्डिनेट हा इथे निगेटिव्ह एक्स कॉमा वाय. बरं, तू याच्यानुसार सांगितलंस, याचा निगेटिव्ह एक्स कॉमा वाय मध्ये घेतलंस. बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, बरोबर. पण मला पोलर फॉर्म मध्ये पाहिजे. तुझं बरोबर आहे, त्यात चुकलेलं काहीच नाही. परपेंडिक्युलर गेला, हा इथे असेल, हा एक्स असेल आणि हा वाय असेल, हा मायनस एक्स मायनस वाय असेल, बरोबर आहे. ओके, नंतर हा इकडनं परपेंडिक्युलर घेतला असता तर आपल्याला काय मिळालं असतं? ऑब्विसली पॉझिटिव्ह एक्स कॉमा वाय मिळालं. पण ते व्हॅल्यू सेम नसतात बरं का. एक्स आणि वायची व्हॅल्यू सेम नाही, याची व्हॅल्यू वेगळी असेल तर याची वेगळी असेल. पण मला पोलर फॉर्म मध्ये पाहिजे ना, बरोबर. मग जर तुम्हाला इथे अँगल किती आहे? ए अँगल आहे, बरोबर आहे. मग एक्स ची व्हॅल्यू काय असते आपली? एक्स म्हणजे कोण? कॉस थिटा असतो. एक्स म्हणजे कोण? कॉस थिटा. पण आपला थिटा कोण येते? थिटा कोण आहे? ए ना. मग एक्स ची व्हॅल्यू आपली ऑब्विसली कॉस ए असेल. काय असेल? कॉस ए. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो तो? निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो तो? निगेटिव्ह. मग पी चे कोऑर्डिनेट मी असं घेऊ का? मायनस कॉस ए कॉमा वाय म्हणजे साइन असतो. साइन झाले पी चे कोऑर्डिनेट. काढलेत आपण हे. एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह, साइन पॉझिटिव्ह, म्हणून पी चे कोऑर्डिनेट मी घेतले, बरोबर. नंतर याचे सांगा बरं मग. साइन कॉस बी अँगल किती आहे? बी आहे. ओके, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस बी साइन झाले तिथपर्यंत. ओके, नाव आता मला सांगा, मोठा कोण? लहान कोण? दोघांचं सबट्रॅक्शन कुठे? ए मायनस बी चं सबट्रॅक्शन. ए किती आहे मला माहिती नाही, बी किती आहे मला माहिती नाही. मग मला ए मायनस बी चं सबट्रॅक्शन पाहिजे. आणि जे पण मला मिळेल ते मी परत त्याच पोझिशनला प्लॉट करेन, बरोबर. सपोज हा 120, सपोज हा किती आहे? 120. हा आहे 30 दाखवली. हा 120, हा 60 घ्या. हा 120 होता ना, हा 60 घेतला. 120 मायनस 60 म्हणजे इथे देऊ लागला परत. ड्रॉ करताना मला कुठे टर्मिनल आर्म कुठेही घ्या, पण इनिशियल आर्म कुठे घ्यावा लागतो? स्टँडर्ड पोझिशन मध्ये एक्स ऍक्सिस वर, बरोबर ना. दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं ना मी. तर सपोज हा मला 135, हा किती आहे? 135, बरोबर ना. हा आहे माझा 30 घेऊ. हा 135 आणि हा 30, सबट्रॅक्शन 105, बरोबर. मग इकडे आला का तो? इथे आला ना. पण त्याचा इनिशियल आर्म कुठे असेल? एक्स ऍक्सिस वर असेल. कुठे असेल? एक्स ऍक्सिस वर. मग सबट्रॅक्शन आपल्याला बसायला पाहिजे ना आपलं. मग सबट्रॅक्शन ऑब्विसली त्याच्यापेक्षा लहान देणार. जो आ आहे, ए आहे, त्या ए पासून कमी जाणार. तो का पुढे जाईल का? नाही. मी काय घेतोय? सबट्रॅक्शन घेतोय, ऍडिशन नाही. मी कोणता फॉर्म्युला डिराइव्ह करेल? ए मायनस बी चा. कोणता फॉर्म्युला? ए मायनस बी चा. लक्षात येतंय? ए मायनस बी चा मी फॉर्म्युला काय करेल? डिराइव्ह करेल. लक्षात येतंय ना. मग ए मायनस बी चा फॉर्म्युला डिराइव्ह करण्यासाठी मी ह्या दोघांचं काय घेणार? सबट्रॅक्शन घेणार. बरं, सबट्रॅक्शन घेतल्यानंतर कुठे येऊ शकतो मला ते सांगा. आणि मला ऑब्विसली परत त्याचे कोऑर्डिनेट काढायचे ना. कोणाचे? ए मायनस बी चे. पण ए मायनस बी घेतल्यावर मला त्याचा इनिशियल आर्म कुठे ठेवायचा आहे? एक्स ऍक्सिस वर. त्याचे कोऑर्डिनेट बदलणार नाही. ए मायनस बी अँगल येतोय ना. अँगल काय येतोय? ए मायनस बी. अगोदर कोण होतं? इथे ए होतं. इथे कोण येतोय? ए बी येतोय, बरोबर आहे. आणि दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं तर कोऑर्डिनेट काय? अँगल बदलेल, ए मायनस बी, बरोबर ना. 135 मायनस 30 105. अँगल 105 येणार. ए आणि बी येईल का? नाही. ए होता 135, बी होता 30, सबट्रॅक्शन केलं 105. सेम येणार नाही, अँगल बदलणार. मग त्या अँगलचा 105 चा परत इनिशियल आर्म एक्स ऍक्सिस, टर्मिनल कुठे येतो तो बघू आपण, बरोबर ना. मग दोघांचं काय घेणार मी? सबट्रॅक्शन घेणार. काय घेणार? सबट्रॅक्शन. मग हे जेवढं पण सबट्रॅक्शन असेल एवढं तेच राहील ना. ए मायनस बी उरलेलं, बरोबर ना. हा बी याच्यातनं काय केलं मी? पूर्ण याच्यातून सबट्रॅक्ट केला. हा एवढा म्हणजे हा कोण असेल? एवढा ए मायनस बी. मग याला काय केलं मी? प्लॉट केलं. काय केलं मी? प्लॉट. मग मी याला प्लॉट केल्यानंतर माझा इनिशियल आर्म त्याचा कोण राहणार? हाच राहणार. आणि हा कोण असेल? मग एवढा ए मायनस बी असेल.
कोण असेल ए मायनस बी असणार. बरोबर. म्हणजे हे जेवढा अँगल मला मिळतो एवढा जो अँगल आहे एवढा कोण होता ए मायनस बी, त्याला मी इकडे प्लॉट केला जो पण मिळाला. नंतर मला एक्स ॲक्सिस म्हणजे माझा इनिशियल आर्म ठेवला, हा माझा टर्मिनल आर्म ठेवला आणि मला याचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. हे दोघांना मी जॉईन करून देतो. हा पण जॉईन करेल, हा पण जॉईन करेल. हे डिस्टन्स आर एस चं डिस्टन्स आणि पीक्यूचं डिस्टन्स काय राहणार? सेम राहणार. का बरं सेम राहणार? कारण हे जे होतं पीक्यू, हे जे डिस्टन्स आलंय कोणतं लक्षात घ्या, हा एवढा, हा जसाचा तसा मी कुठे घेतला? इथे घेतला ना, जसाचा तसा घेतलाय. म्हणजे आर आणि एसचं डिस्टन्स हे सारखंच राहणार. आर आणि एसचं डिस्टन्स म्हणजे आर एस आणि पीक्यूचं डिस्टन्स काय राहणार? सेम राहणार. डोक्यात ठेवा, डिस्टन्स पीक्यू इज इक्वल्स टू डिस्टन्स आर एस. कारण मला लागणार आहे, हे मला लागणार आहे, त्याच्याशिवाय मला पुढे जाता येणार. डिस्टन्स पीक्यू आणि डिस्टन्स आर एस काय राहणार? सेम राहणार. अँगल किती आहे? एस ओ आर चा ए मायनस बी. आर चे व्हर्टायसेस सांगा. आर चे व्हर्टायसेस जसा ए चे व्हर्टायसेस काढलेत, क्यू चे व्हर्टायसेस काढलेत, तसेच आर चे काय राहणार? कॉस ए मायनस बी. काय राहणार? कॉस ए मायनस. अँगल किती आहे? किती आहे? ए मायनस बी. मग आर चे व्हर्टायसेस कॉस ए मायनस बी. बरं. आणि वाय कोण असेल? साइन ए मायनस बी. कळतोय का? कशाला कळले? व्हर्टायसेस महत्वाचे होते. ओके. मग मी काय करतो, मला सांगा आता, झालं आपलं महत्वाचं टार्गेट संपलं. मला वाटत होतं तुम्हाला जर जाईल पण ते जाणार नाही, मला कळू. कारण जनरली आपल्याला मला वाटतं की हे डिस्टन्स मला कळणार नाही की पीक्यू आणि आर एसचा डिस्टन्स काय असेल. पण लक्षात ठेवा, हे डिस्टन्स जसंच्या तसं मी इकडे रोटेट करून ठेवलं, जसंच्या तसं. बरोबर ना? म्हणजे हे दोघांचं सबट्रॅक्शन जे पण आलं होतं, ही व्हॅल्यू काय होती? ए मायनस बी होती. जशी तशी उचलली, एक्स ॲक्सिसला इनिशियल ठेवलं आणि इथे तो प्लॉट केला. बरोबर. मग आपल्याला ऑब्विसली कोऑर्डिनेट बदलले दोघांचे, कारण अँगल माझा काय आला? ए मायनस बी आला. एकाचे व्हर्टायसेस 1 0, तर दुसऱ्याचे कॉस ए मायनस बी आणि साइन ए मायनस बी. बरोबर. मग पी आणि क्यूचं डिस्टन्स आणि आर आणि एसचं डिस्टन्स, दोघांचं डिस्टन्स कसं आहे? दोघांमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. काय सांगा पटकन? दोघांमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला सांगा. मग डिस्टन्स पी क्यू इज इक्वल्स टू डिस्टन्स आर एस. माहिती ना फॉर्म्युला? काय डिस्टन्स फॉर्म्युला? काय? x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर इथपर्यंत. मग आता व्यवस्थित बघा, डिस्टन्स पी क्यू, पी आणि क्यू मध्ये डिस्टन्स, पी आणि क्यू मध्ये डिस्टन्स. पी कुठे आहे? क्यू कुठे आहे? बरोबर. मग आपण एक काम करूया, x2 y2 म्हणू आणि याला x1 म्हणू. चला सांगा बरं फटाफट. रूट मध्ये घेतो आम्ही. सांगा x2 minus x1 cos b. तो मायनस मध्ये प्लस, हा पुढे इक्वल टू. हे झालं डिस्टन्स पी क्यू. तसंच डिस्टन्स आर एस काढा. आर ला हे बघा, आर एस पाहिजे ना, हा x2 घ्या, हा y2 घ्या, हा x1 y1. चला सांगा पटकन. 1 minus cos a minus b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस. लक्षात घ्या बरं का, दोघांमध्ये काय वापरले? डिस्टन्स फॉर्म्युला. दोघं पार्ट एल चे काढायचे काय? स्क्वेअर रूट मध्ये दोघं बाजूला मी स्क्वेअरिंग करून टाकतो, म्हणजे स्क्वेअर रूट काय म्हणजे निघून जाईल. चला मग सांगा, cos b प्लस cos a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin b मायनस sin a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 1 minus cos a minus b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर आहे ना, 0 मायनस आहे, 0 मधून सबट्रॅक्ट केला मायनसला काही फरक पडणार आहे, आणि मायनसचा स्क्वेअर काय राहणार? पॉझिटिव्ह. मग असं लिहिलं तरी चालेल, साइन
ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. पुढे काय करू? काय करू? जनरली एक सांगू का अजून एक महत्वाचं? पी कुठे अँगल ए कुठे माहिती का तुम्हाला? पण मग सेकंड मध्ये जर मी अँगल 60 घेतला मग फर्स्ट मध्ये आपण अजून एक्सपेक्टेड मध्ये आहोत. कशामध्ये आहोत आपण? एक्सपेक्टेशन मध्ये आहोत. मग आपल्याला ए कुठे बी कुठे माहिती का नाही. मग मी काय करतो, जे कॉर्डिनेट आहे तो पॉझिटिव्ह ठेवतो, म्हणजे नंतर आपल्याला अँगल जो असेल अँगलवरनं त्याच्या व्हॅल्यूज काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिळून जाते. मग इथे काय राहणार? हा पॉझिटिव्ह घेऊ आपण थोड्या वेळासाठी. ओके, नंतर मग आपण इथे मायनस राहू कारण फॉर्म्युला थोडा चेंज होईल. इथे मग आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट केल्यासारखं होतं. ओके, दोघं ठिकाणी मायनस राहू. सॉल्व करू ब्रॅकेट्स. चला सांगा मग पटापट ब्रॅकेट सॉल्व करू. cos a minus cos b म्हणजे a minus b ब्रॅकेट स्क्वेअर. चला सांगा cos स्क्वेअर b प्लस मायनस 2 cos b into cos a प्लस झालं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. पुढे sin b मायनस sin a sin स्क्वेअर b मायनस 2 sin b इंटू sin a प्लस sin स्क्वेअर a झालं. हे झालं पूर्ण LHS साईड. आता RHS साईड. RHS साईडला पण तसंच काहीतरी सांगा पटकन. 1 स्क्वेअर इज 1 2 cos a minus b प्लस cos स्क्वेअर a minus b झालं. आणि तिकडचा sin स्क्वेअर बर. पुढे व्हॅल्यूज पुट करा आता पटापट, ज्या ज्या व्हॅल्यू दिसतात त्या. cos स्क्वेअर b प्लस sin स्क्वेअर b, cos स्क्वेअर b प्लस sin स्क्वेअर b 1 झाला. ओके, cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a 1 झाला. ओके, नाव इकडे बघा उरलेला व्हॅल्यूज घ्या. 2 cos b इंटू cos a मायनस 2 sin b sin a बरोबर इक्वल टू cos स्क्वेअर a मायनस b प्लस sin स्क्वेअर a मायनस b. तोच आहे ना, cos स्क्वेअर a मायनस b प्लस sin स्क्वेअर a मायनस. दोघांचे अँगल कसे आहेत? cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा किती आहे ना? 1. हा 1 इकडे आणि इकडे प्लस 1 इकडची व्हॅल्यू आली. इकडे कोण उरला? बर. पुढे दोघांचे 1 1 कॅन्सल होतील. हे पण प्लस मध्ये हे पण प्लस मध्ये, कारण ते इकडे त्यांना मायनस होतील. प्लस मायनस गेट कॅन्सल. मग उरलं कोण? 2 cos b इंटू cos a मायनस 2 sin b sin a इक्वल्स टू मायनस 2 cos a मायनस b बरोबर. याच्यामध्ये कॉमन कोणतरी दिसतोय? मायनस 2. मायनस साईन पण बाहेर घ्या. मायनस 2 बाहेर घेतला ब्रॅकेट मध्ये कॉसला आधी cos a ला आधी घ्या. cos a cos b a ला आधी घ्या. sin a sin b बरोबर इक्वल्स टू मायनस 2 cos a मायनस b झाला. इथपर्यंत कळतंय का? नंतर नाव दोघांचा मायनस 2 उरलं कोण? cos a इंटू इक्वल टू कोण आलाय? That's what is my formula. cos a minus b is equals to cos a into cos b plus sin a into sin b. That's what is my fixed formula. First compound formula. चावी चावी